जय जिजाऊ, जय शिवराय. आज मनोज जरांगे पाटील यांचं महाराष्ट्रभर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आणि मराठ्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळावं याच्यासाठी महाराष्ट्रभर पेटलेलं जे काय आंदोलन आहे, त्या आंदोलनाची योग्य अशा पद्धतीची वाटचाल, योग्य अशा पद्धतीची दिशा आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेली आहे. आज दिनांक 29/12/2023 रोजी फलटण तालुक्यातील असणारा पहिला मराठ्याचा कुणबी दाखला मिळालेला आहे. माझ्या शेजारी आहेत. दुसरा दाखला मिळालेला आहे. माझ्या शेजारी आहेत विलास दिनकर कदम यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे. तेव्हा फलटण तालुक्यातील असणारे सर्व मराठा बंधू भगिनी, माझे असणारे तरुण बांधव यांना मी विनंती करतो की दिरंगाई न करता जे त्याला आवश्यक असणारे जे काही कागदपत्र आहेत, ह्या कागदपत्राची पूर्तता करून या ठिकाणी फलटण तालुक्याचं असणारं हे तहसील ऑफिस आहे. या ठिकाणी असणारे प्रांत साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, यांनी अत्यंत योग्य पद्धतीनं हा कार्यभार हाताळलेला आहे आणि मराठ्यांना जास्तीत जास्त न त्रास होता हे कमीत कमी वेळेमध्ये कुणबी प्रमाणपत्र कसं दिलं जाईल याच्या पद्धतीनं सुंदर अशा पद्धतीची टीम तयार केलेलं आहे. त्यांच्या पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे. तेव्हा मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या वतीनं या ठिकाणी असणारे तहसीलदार असतील, प्रांत साहेब असतील किंवा त्यांची असणारी सगळी टीम असेल, त्यांचं मराठी क्रांती मोर्चा फलटणच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि पुण्याच्या फलटण तालुक्यातील असणाऱ्या सर्व मराठा बांधवांना मी विनंती करतो की लवकरात लवकर आपले कुणबी प्रमाणपत्र जी आहेत त्याच्यासाठी लागणारी कागदपत्र हे तयार करून लवकरात लवकर आपली प्रमाणपत्र घ्यावी आणि आपल्या असणाऱ्या समाजाला, आपल्या असणाऱ्या मुलांना शिक्षणासाठी, नोकरीसाठी जास्तीत जास्त लाभ होण्यासाठी प्रयत्न करावे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. जय जिजाऊ, जय शिवराय. पहिल्यांदा मी जरांगे पाटलांचा आभार मानतो, कारण त्यांच्यामुळं आज 1883 पासून ज्या लढलेल्या नोंदी होत्या त्या नोंदी त्यांच्यामुळे आज सर्वांना उपलब्ध होत आहेत. मी मठाचीवाडी गावचा रहिवासी असून श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचा सेवानिवृत्त शिक्षक आहे. आज 2 महिन्यापासून प्रयत्न करून आज मला या दाखले मिळालेले आहेत. तरी हे दाखले मिळवत असताना आपले प्रांत साहेब, तहसीलदार साहेब, तसेच आपले फलटण मधील मराठी क्रांती मोर्चाचे सगळे अधिकारी पदाधिकारी सर्वांनी या मध्ये फार सहकार्य केलं. त्याबद्दल मी सर्वांचे पहिल्यांदा आभार मानतो. त्याचप्रमाणे हे दाखले मिळवत असताना आपल्याला लागणारी कागदपत्रे जी आहेत ती आपल्याला फलटणच्या रेकॉर्ड रूम मध्ये उपलब्ध होत आहेत. तरी सर्व मराठी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की सर्वांनी आता आपल्याला जी संधी मिळालेली आहे, उपलब्ध झालेली आहे कित्येक काळापासून, तर त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. जय जिजाऊ, जय शिवराय. आज जरांगे पाटील साहेबांच्या अतिशय परिश्रमातून आपल्या समाजाला आज कुणबी दाखले देण्यास महाराष्ट्र शासनाला राजी केलं आणि त्या माध्यमातून फलटण तालुक्यामध्ये आज माझ्या माहितीप्रमाणे पहिले 2 दाखले मिळालेत. काल भोसले साहेबांना RR भोसले मठाचीवाडी यांनाही मिळाला, त्यांनाही अपील मान्य केलं, त्यांनाही दाखला मिळाला जमाय. आणि आज 2 दाखले प्रांत साहेब तहसीलदार यांनी इश्यू केलेत. तर ते दाखले आता कदम बांधवांना दोघांना आता सुपूर्द केलेत. तर जे काय कागदपत्राची किंवा काय रेकॉर्ड ऑफिसला असेल, प्रांत तहसीलदार साहेबांच्या तिथं असेल, अशी हेतूमध्ये असेल, जे काय अडचण येईल ते आम्ही कुठेही कमी पडणार नाही.